नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीलाला आता एजंटने शिक्षा दिलेली आहे, ती म्हणजे लीलाने एजंटच्या आवडीचा पदार्थ बनवायचा. लीलाला आता प्रश्न पडलेला असतो. लीला म्हणत असते, हे सगळं काय आहे, मी कशा पद्धतीनं बनवणार आहे, मला कळतच नाहीये, मी कसा बनवणार आहे पदार्थ, या किचनमधलं मला काहीच येत नाहीये. हा सगळा विचार लीला करत असते. लीलाला कळतच नसतं की कोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं करायच्या आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी ही रेवतीला म्हणत असते, अगं एजे आले होते ना, मग काय सांगितलं नाहीस तू, बोलवायचं होतंस ना आम्हाला, म्हणजे तुझ्या आणि यशच्या लग्नाची बोलणी करून टाकता आली असती. तेव्हा रेवती म्हणते की हो, आणि त्याच वेळेस ती त्या दुर्गा आलेली असते आणि दुर्गा म्हणत असते की कोणाबरोबर करणार आहात तुम्ही यशच्या लग्नाची बोलणी, कारण यशचं लग्न हे माझ्याच मर्जीशिवाय मी ठरवल्याशिवाय होऊच शकत नाही. जोपर्यंत मी परवानगी देणार नाही तोपर्यंत यशचं लग्न होणारच नाही. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इथे कालिंदी त्याचबरोबर रेवती या दोघींना धक्का बसतो. लीला इकडे विचार करत असते. तेवढ्यात एजे तिथे येतात. ती एजेंना म्हणत असते की एजे प्लीज मला सांगा ना तुम्ही काहीतरी, मी काय करू, तुम्ही मला मदत कराल का. एजे म्हणतात की तुला मी सांगितलंय ना तू बनवायचं आहेस. तेव्हा एजे तिला सांगू लागतात की हे बघ कसं आहे माहिती आहे का लीला, मला येत नव्हतं तरीही मी तुझ्यासाठी डान्स केला, मला येत नव्हती तरीही मी तुझ्यासाठी ॲक्टिंग केली, मी काम केलं, ॲड शूट केलं, एवढं सगळं केलेलं आहे आणि तू माझ्यासाठी माझ्या आवडीचा पदार्थ बनवू शकत नाही. आणि ते दोघीजणी बघत असतात. त्यांना भारी वाटत असतं की लीलाची कशी फजिती होतीये. या गोष्टीचा आनंद हा झालेला असतो सरस्वती आणि लक्ष्मी यांना. पण लीला मात्र बोलण्यात तरबेज असते. ती मात्र एजेंना उत्तर देते, एजेंना गोड बोलते, एजेंना म्हणते की एजे तुमच्या लक्षात येते का, तुम्ही म्हणताय हे सगळं गोष्ट मला मान्य आहे, पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या. तेव्हा एजे म्हणतात काय, अहो पण ते सगळं करण्यासाठी मी तुम्हाला मदत केलेली होती ना, तुम्ही एकट्याने कुठं केलेलं आहे. मग सेलिब्रेशन आपल्या दोघांचं आहे तर मला काय वाटतं, सेलिब्रेशन तर आपल्या दोघांचं आहे ना, मग मला काय वाटतंय माहिती आहे का. एजे म्हणतात काय वाटतंय. तेव्हा लीला सांगू लागते की मला असं वाटत आहे की हे सगळं आपण दोघांनी एकत्र केलं पाहिजे, तुम्ही मला मदत करा ना, मी करेल ना त्या गोष्टी, असं लीला एजेंना बोलू लागते. तेव्हा एजे म्हणतात की हो. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं दुर्गाने मात्र तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते की तुम्ही काय जे बोलताय ना ते मला पटतच नाही, कारण जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत यशचं लग्न होऊ शकत नाही. यश हा माझा भाऊ आहे आणि त्याने कोणासोबत लग्न करायचं, त्याने काय करायचं हे सगळं मी ठरवणार आहे. माझ्या परवानगीशिवाय, माझ्या मर्जीशिवाय काही होणार नाही. आणि ती कालिंदीला म्हणत असते, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काय कराल आणि तुम्ही माझ्या यशबरोबर, तुमची ही मुलगी, अहो पण लायकी आहे का तिची. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जे तयार झालेले असतात या गोष्टीचा आनंद लीलाला झालेला असतो. लीला मात्र जाम खुश झालेली असते. लीला आजींना सांगत असते की आजी तुम्हाला माहिती आहे का, कारण काहीही झालं तरीही एजे माझ्याबरोबर तयार झालेले आहेत, म्हणजे आता सगळं व्यवस्थित होत आहे ना आजी, असं लीला आजींना सांगत असते. तेव्हा आजी म्हणत असतात हो काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होत आहेत. इकडे आता दुर्गा मात्र बोलत असते. ती कालिंदीला म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल ते तुमची एक मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात मारलेली आहे तशी दुसरीही मुलगी माराल, पण ते कदापिही शक्य होणार नाही, हे मी होऊच देणार नाही. कारण लीलाच्या वेळेस तुम्ही काय गोंधळ घातलेला होता हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, पण यावेळेस मी ते होऊ देणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुमची दुसरी मुलगी, मला ना वाटलं होतं हिच्यावर काहीतरी संस्कार असतील, पण शक्यच नाही, कारण ती खोटारडी आहे आणि त्याचबरोबर ही तशीच निघालेली आहे. कारण वेगळ्या संस्कारांची अपेक्षा मी कोणाकडून करते, ती अपेक्षा करायची गरजच नाही, कारण ते संस्कार जे आहेत ते खोटेच आहेत. हे सगळं तोंडाला येईल ते बोलत असते ती. म्हणजे ती म्हणत असते की काहीही झालं तरी लीला जशी आहे तशीच तुमची ही रेवती पण आहे, कारण तुम्ही एकाच घरातले संस्कार त्यांना देत आहात ना, वेगळं काय घडणार आहे. हे सगळं दुर्गा बोलत असते. खरं तर या गोष्टीचा राग आलेला असतो तो म्हणजे कालिंदीला. कालिंदीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. कालिंदीचं असं म्हणणं असतं तुम्ही वाटेल ते काय बोलताय. इकडे लीला मात्र खुश झालेली असते. लीला आजींना म्हणत असते फायनली एजे मला मदत करायला तयार झालेले आहेत. आजी म्हणत असतात की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, पुढे बघूया काय होतंय ते. आणि मग एजे आता तयार झालेले आहेत. या गोष्टींचं आजींनाही भारी वाटत असतं. आजीही म्हणत असतात की फायनली एजे आणि लीला म्हणजे अधिराम आणि लीलाची गाडी रुळावर येते. कुठंतरी अधिराम पण मनापासून ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करतोय, हे आजींनाही पटलेलं असतं.
त्याचवेळी इकडे आता दुर्गा म्हणत असते की तुमच्या ह्या मुलीची लायकी काय आहे, नक्की तिचं काय काय क्वालिफिकेशन काय आहे. माझा यश आहे ना मास्टरेट आहे, हिचं क्वालिफिकेशन काय आहे सांगा ना मला. हिने कशा पद्धतीनं वागत आहे, हिला नक्की काय येतं तुम्ही मला सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही लीलाला कोणत्या पद्धतीनं आमच्या घरात पाठवलेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. अहो हिचं ग्रॅज्युएशन तरी झालं का, किती मार्क पडलेत तिला लास्ट इयरला, आणि काय करते ती आत्ता. माझा जो यश आहे लात मारेल तिथून पाणी काढेल अशी त्याची कंडिशन आहे. तो कोणत्याही परिस्थितीशी सामना करू शकतो, कोणत्याही परिस्थितीसोबत लढू शकतो. पण तुमच्या ह्या मुलीचं काय, हा प्रश्न ती लीलाला विचारत असते. आणि त्याचबरोबर इकडे दुर्गाच्या या बोलण्यामुळं लीलाच्या बाबांना कालिंदींना खूपच वाईट वाटलेलं असतं. कारण वाटेल ते बोलून ती आरोपच करत असते आणि लीलाचा आणि त्याचबरोबर रेवूचा अपमान करत असते. या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. परंतु रेवती मात्र शांत बसत नाही. ती म्हणते की आम्ही गरीब आहोत, आम्ही नाही जन्म घेतला श्रीमंता घरी, म्हणून काय झालं, मान्य आहे मला तुमच्या भावाने मास्टरेट केलेली आहे, पण त्याला मी काही फसवलेलं नाही. इकडे लीला मात्र खुश झालेली असते आणि तिच्यासोबत आता एजे असतात आणि एजे तिची मदत करणार असतात. आणि ते वाट लागलेली असते ती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीची. त्या म्हणत असतात की ह्या अशा वेळी दुर्गाबाईंनी कुठे असतात, नक्की काय चाललेलं असतं. एजे तेवढ्यात तिथे येतात. एजे म्हणतात तयारी झाली का. लीला म्हणते हो झाली आहे. मग एजे ना ती सांगते की आपल्याला शेवयाची खीर करायची आहे. आणि एजेंना धक्का बसतो. एजे म्हणतात की नाही, हे नाही होऊ शकत. एजे तिथून निघालेले असतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. एजे मात्र तिथून निघून जातात आणि या दोघींना खूपच आनंद होतो. कारण लीलाने स्वतःहून स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे असं या दोघींनाही वाटत असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सरस्वती आणि लक्ष्मी दोघीजणीही खुश झालेल्या आहेत. आणि इकडे आजी मात्र लीलाला म्हणत असतात की घाबरण्याची काहीच गरज नाही, मी बोलून येते. तेव्हा लीला म्हणते हो आजी मी काहीच नव्हतं सांगितलं, मी फक्त एवढंच सांगितलं होतं की आपण शेवयाची खीर करूया, माझं काय चुकलेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा आजी म्हणतात तुझं काहीही चुकलेलं नाही, काळजी करायची काहीही गरज नाही, मी बोलते त्याच्याशी. लीला थोडी टेन्शनमध्ये असते. आणि त्याचवेळी तिथे अधिराम हा आलेला असतो, तो म्हणजे आपल्या अंतराच्या फोटोजवळ. आणि तो अंतराशी बोलू लागतो. अंतराला म्हणू लागतो की काय आहे हे, नक्की काय आहे, माझ्याच बाबतीत असं का होतं आहे, हा प्रश्न तो विचारत असतो. त्याचवेळी आजी तिथं आलेले असतात. आजी म्हणत असतात की काय नक्की काय झालं आहे अधिराम, मला माहिती आहे तुझ्या मनातली ती नाजूक जागा. अरे पण लीला तुला ती मागतच नाही आहे, लीला तिच्या गोष्टीत ती खुश असते, पण मला सांग ना नक्की काय प्रॉब्लेम आहे. तिनं एवढं काय बोलली, तिनं तुला शेवयाची खीर आवडते म्हणूनच शेवयाची खीर बनवण्याचं ठरवलेलं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, हे बोललं जात असतं. आजी बोलत असतात. आणि त्याचवेळी तिकडे अधिराम मात्र शांतच असतो. त्याचं असं म्हणणं असतं अगं आई बरोबर आहे. तेव्हा आजी म्हणतात पण तुझ्या लक्षात येते का, तू वारंवार जर तिला दुखवत असशील तर कसं चालेल, लीलाला पण दुखवणं तुला चुकीचं वाटत नाही का, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे कालिंदी मात्र म्हणत असते की तुम्ही वाटेल ते बोलून माझ्या मुलींचा अपमान करू शकत नाही. इकडे बोलत असते ती म्हणजे रेवती म्हणत असते आम्ही गरीब आहोत आणि मला अभिमान आहे. त्यावेळेस रेवतीला ती विचारते तुझं नक्की पुढचं प्लॅनिंग काय आहे. त्यावेळेस रेवती म्हणत असते की हो माझं पुढचं प्लॅनिंग असं आहे ते म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहोत. मी माझं बेकरीचं आउटलेट चालू करणार आहे एका मॉलमध्ये आणि माझ्या स्वतःची ती कंपनी असणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी रेवतीला ती वाटेल ते बोलत असते, तिच्यावरती आरोप करत असते. रेवतीला म्हणत असते बघितलं ना तुझे विचार पण तेवढेच आहेत, तुझी धाव तिथपर्यंतच आहे, त्यापेक्षा वेगळं तू काहीच करू शकत नाही. हे बोलल्यानंतर रेवतीला वाईट वाटत असतं. रेवतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रेवतीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे मी पुन्हा ऐकून घेणार नाही असं रेवतीचं म्हणणं असतं. आणि इकडे कालिंदी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत तुम्ही खूप बोललात, यापुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि त्याचवेळी दुर्गा म्हणत असते की तुमची जी एक मुलगी आलेली आहे तुम्हाला वाटत असेल ती खुश आहे, पण आजी आणि एजे हे शांत आहेत म्हणून ती आमच्या घरात आहे, अन्यथा तिने तिला या आमच्या घरातून कधीच हाकलून दिलं असतं, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरी तिच्या बाबतीत तुम्हाला जे वाटतं ते पूर्णपणे चुकीचंच आहे. आजी आणि एजे कधीही तिला घराच्या बाहेर काढू शकतात. इकडे कालिंदी म्हणत असते ती तुमची सासू आहे, हे लक्षात असू द्या. परंतु
इकडे दुर्गाला मात्र काहीच फरक पडत नसतो. एजे खाली आलेले असतात आणि एजे जेव्हा खाली आलेले असतात तेव्हाच बोललं जात असतं, कारण दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला म्हणत असतात की बरोबर आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता एजे खाली आलेले असतात आणि दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती तोंडावर पडलेले असतात. तर उद्याच्या भागामध्ये म्हणजेच सोमवारच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशला आपल्या रेवतीने कॉल केलेला असतो आणि ती रेवती यशला सांगत असते की यश, मला काय वाटतं माहिती आहे का, आपलं रिलेशन जे आहे ना ते आपण इथेच थांबूया, यापुढे आपलं काही होऊ शकणार नाही. तेव्हा यश म्हणत असतो की तू काय बोलतेस हे. तेव्हा रेवती म्हणते, हो, मी पूर्णपणे विचार करून ह्या सर्व गोष्टी बोलत आहे. तेव्हा मात्र यशला धक्का बसलेला असतो आणि रेवतीने स्पष्टपणे तिचा निर्णय सांगितलेला असतो आणि इकडे रेवतीला खूप वाईट वाटत असतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कारण तिला वाटेल त्या भाषेमध्ये बोललेली असते ती म्हणजे दुर्गाने खूप अपमान केलेला असतो. त्यानंतर ईश्वरू आलेला असतो. ईश्वरूला एजे विचारतात की लीला कुठं आहे. तेव्हा ईश्वरू सांगतो की आत्ताच लीला मॅडम घाईत गेलेल्या आहेत. मग एजेंच्या लक्षात येतं. एजे लीलाला फोन करतात. लीला म्हणते की मी चालले, थोडीशी कामात आहे, मी तुम्हाला कॉल करेन. एजे म्हणतात की तसं काही प्रॉब्लेम आहे का, मी येणं गरजेचं आहे का. तेव्हा लीला म्हणते तसं काय वाटलं तर मी तुम्हाला कळवेन. असं म्हणून लीला आता पुढे निघून जाते. एजे म्हणत असतात की लीला एवढी घाईत गेलेली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, अन्यथा असं न सांगता ती गेली नसते, असं एजे बोलत असतात. आणि एजेंना आता लीलाची काळजी वाटू लागलेली आहे. लीला पण इकडे विचार करत आहे. ती रेवतीकडे निघालेली आहे. नक्की रेवतीच्या बाबतीत काय झालेलं आहे हा प्रश्न तिलाही पडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.